Welcome students in Bahubali Vidyapits Learn from Home, Study from Home program. Standard 10th subject English. Today we are going to study Unit 2.2 The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. In this second part we will learn remaining part of the story. Open your books on page number 52 from By noon the small bank had. By noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant. आता इथं दुपारपर्यंत नून म्हणजे दुपार आफ्टरनून त्या छोट्याशा बँकेला आणि त्यातल्या रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागले. म्हणजेच अनेक लोकांचे पैसे त्यांनी वाटले. बँक मॅनेजरची अवस्था कशी होते बघा. ही इज इन डायलेमा म्हणले. डायलेमाचा अर्थ द्विधा मनस्थितीत होता. आणि जर आपल्याला इमर्जन्सी फंड मागवायचा असला म्हणजेच त्या बँकेला अर्जंट आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक किती लांब होती बघा. 30 माइल्स डिस्टंट. त्या 30 मैल अंतरावरून पैसे. And he wasn't sure he could persuade the crowd to wait until then, and there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. He wasn't sure that he could persuade the crowd to wait until then. तोपर्यंत लोकांना थांबवणं, त्या पैशाची वाट बघायला लावणं, त्यांना खात्री पटवून देणं शक्य नव्हतं. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. आणि हाऊसबोट इन काश्मीर, काश्मीरमधील हाऊसबोटीवरती असलेल्या बँक मालकाला म्हणजे सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करणं किंवा त्याच्याशी संपर्क साधणं हे सोपं नव्हतं किंवा शक्य नव्हतं. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. They did not like the sound of that, and so they gathered outside. लोक turn back from the counters. Where turn back पॅसिव्ह वॉइस आहे. लोकांना काउंटरवरून परत पाठवलं जाऊ लागलं आणि they did not like the sound of that. त्यांना ती गोष्ट पचनी पडली नाही, आवडलेली नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. आणि ते सगळी लोक बँकेच्या बाहेर जमली, गोळा झाली. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. बँकेच्या पायरीवर राहून लोक ओरडू लागले, गिव्ह अस आवर मनी, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर वी विल ब्रेक इन, नाहीतर आम्ही काय करू, आत बँकेमध्ये येऊ, बँक फोडू. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. त्याला बाहेर काढा सेठ गोविंदरामला, आम्हाला माहिती आहे तो किंवा ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत, असं लोक ओरडत आहेत. जे मिस्चिफ मेकर्स आहेत म्हणजेच जे टवाळखोर लोक आहेत, ज्यांचं ह्या बँकेशी काही संबंध नसतो, असेही लोक तिथे जमावाला भडकवू लागले होते. मिस्चिफ मेकर्स जॉईंड द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. हे टवाळखोर होती ज्यांचं बँकेमध्ये एकही पैसा नव्हता. अशी लोक ॲग्रेवेटेडचा अर्थ मेड वर्स म्हणजे गंभीर बनवत होते, भडकवत होते. त्या क्राऊडचा मूड जो होता त्यांना आणखीन भडकवत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर. ते मॅनेजर, बँक मॅनेजर होते, ते बँकेच्या दरवाजामध्ये राहून काय करत होते, ट्राय टू प्लेकेट देम, त्या लोकांना शांत करायचा प्रयत्न करत होते. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. बँक मॅनेजर बाहेर राहून लोकांना सांगत होते, बँकेकडे पुष्कळ पैसा आहे पण आत्ता ते मिळू शकणार नाही,
आणि तुम्ही उद्याला येऊ शकता. अर्जचा अर्थ टू रिक्वेस्ट. ही रिक्वेस्टेड देम. त्यानं त्या लोकांना विनंती केली टू गो होम, आता घरी जा, अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि उद्या किंवा दुसऱ्या दिवशी परत या, तुम्हाला पैसे मिळतील. वी वॉन्ट इट नाऊ chanted some of the crowd. नाऊ नाऊ नाऊ. आम्हाला आत्ताच पाहिजेत. सर्वजण एक सुरात ओरडले. चांटेडचा अर्थ एक सुरात ओरडणे. आत्ता, आत्ता आणि आत्ता, आज आत्ता आणि याच क्षणी आम्हाला पैसे हवेत, असं गर्दीमधून आवाज येऊ लागला. अँड ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. अशातच कुठून तरी एक वीट, ब्रिक म्हणजे वीट, हर्टलचा अर्थ भिरभिरीत येणे किंवा वेगात येणे, थ्रू द एअर हवेतून एक वीट कुणीतरी फेकली आणि ती वीट काय झाली तर पीपल नगर बँकेच्या काचेची खिडकी फोडून आत शिरली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू आपल्या ड्युटीवरती हजर झाला आणि नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचा यांचे तुकडे, पायऱ्यावर पडलेला दगडांचा खच त्यानं पाहिला. रेझिंग हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, हुलिगन्स, सन्स ऑफ डॉन्कीज, ॲज though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. नथू दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर हे सगळं पाहून तो वैतागला आणि हातवारे करत वैतागलेला, डिस्गस्ट अर्थ स्ट्रॉंग डिसअप्रुव्हल, तो वैतागून संतापून हातवारे करत ओरडला. होलिगन्स म्हणजे गुंड लोक. कोण गुंड लोक आहेत ते? सन्स ऑफ डॉन्कीज, गाढव कुठले. ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, पगार मिळत नव्हता किंवा उशिरा मिळत होता, हे काय कमी होतं? इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इनक्रीज्ड. ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. चिडून जाऊन त्यानं झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इतस्तता आणखीन विखुरला. इथं स्मोडचा अर्थ स्ट्रोक हार्ड म्हणजे जोरात आपटणे. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. वॉशरमन्स बॉय, तो धोब्याचा मुलगा, सायकलीवरून उतरत नथूला म्हणतो शुभ प्रभात किंवा शुभ सकाळ असं त्याचं स्वागत करतो आणि त्याला म्हणतो पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून म्हणजेच द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ तू नवीन नोकरी करायला तयार आहेस ना. यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आउट ऑफ बिझनेस, ती बँक आता बुडाली आहे म्हटल्यावर तुला ती नवीन नोकरी करावीच लागेल असं वॉशरमन्स बॉय नथूला म्हणाला. हाऊज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड? वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव्ड चीअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. तो त्याला म्हणतो मग थांब थोडा वेळ इथे. पीपल नगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात, असं म्हणून आपलं खाते या बँकेत नाही या आनंदामध्ये चेअरफुली तो काय करतो, सायकलवर स्वार होतो, सायकलवर बसतो आणि तिथून निघून जातो. तो निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आता नथू आपलं लोटण्याचं झाडण्याचं काम त्यानं पूर्ण केलं. तो पुटपुटत होता
वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क, त्यानं आपलं सर्व काम संपवलं, तो काय केला, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, पायरीच्या अत्यंत सर्वात पहिल्या पायरीवरती, वरच्या पायरीवरती जाऊन बसला आणि बँक मॅनेजर येण्याची वाट पाहू लागला. त्यानं आज ठरवलं होतं, डिटरमाइंडचा अर्थ निर्धार करणे, ठरवणे. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, आज आपला पगार घ्यायचाच असं त्यानं निर्धार केला होता. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. हू वूड हॅव थॉट द बँक वूड कोलॅप्स, बँकेचं दिवाळ करून निघेल किंवा बँक बुडेल असं कोणाला बरं वाटलं होतं. तो स्वतःशीच म्हणाला, ही सेड हिमसेल्फ, स्वतःशी पुटपुटत होता. अँड लुक्ड थॉटफुली, आणि दूरवर पाहत विचार करू लागला. काय विचार केला, आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड, हे असं कसं झालं, काय झालं बरं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली ही शॉर्ट स्टोरी ते संपते. यातून काय मेसेज मिळतो की पटकरून आपण अफवावरती विश्वास कधीही ठेवू नये. अफवेमुळं किती नुकसान होतं हे या कथेतून सांगण्यात आलेलं आहे, मेसेज देण्यात आलेला आहे. धन्यवाद. स्टुडंट्स, नाऊ वी आर गोइंग टू स्टडी वॉर्मिंग अप चिटचॅट. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पेज नंबर 47वरील वॉर्मिंग अप आणि चिटचॅट पाहणार आहोत. Now we are going to see first activity on page number 47. A lie can run around the world before truth has got its boots on. खरं जगाला समजेपर्यंत, म्हणजे खरं काय आहे हे आपण लोकांना सांगायला जाईपर्यंत किंवा सांगायला जायची तयारी करेपर्यंत खोटं, लाय म्हणजे खोटं जग फिरून आलेलं असतं, म्हणजे खोटं सगळ्या जगाला माहिती होतं आहे असं या फ्रेजचा अर्थ होतो. म्हणजेच रूमर्स किंवा अफवा ह्या किती वेगात पसरतात ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अ लाय कॅन रन राऊंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. इट्स मीनिंग इज हाऊ फास्ट रूमर्स स्प्रेड. ॲक्टिव्हिटी नंबर 2. Talk with your group about some recent rumor when people believed as at first and suffered for it later. रिसेंट rumor म्हणजे अलीकडे ऐकलेली कधी अफवा. बिलीव्डचा अर्थ विश्वास ठेवणे. सफर्ड म्हणजे त्रास सहन करणे किंवा मनस्ताप भोगणे. याचा अर्थ असा आहे, लोक प्रथम विश्वास ठेवतात व नंतर त्याकरिता मनस्ताप भोगतात. अशा नुकत्याच पसरलेल्या अफवेविषयी तुमच्या गटात चर्चा करा. विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या महामारीबाबतीत म्हणजेच पेंडॅमिकबद्दल आपण अनेक अफवा सध्या ऐकत आहोत किंवा मार्चपासून बऱ्याच अफवांना पेव फुटलेला आहे आणि बऱ्याच वेळेला आपण ते होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतो आणि काही सोशल मीडियाच्या अफवावरती विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. हे एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अशीच एक अफवा 2017 साली पसरली होती. इट वॉज स्प्रेड दॅट द वर्ल्ड इज गोइंग टू डूम इन 2017. सो पीपल मेड देअर माइंड्स दॅट दे आर गोइंग टू डाय. सम सोल्ड देअर प्रॉपर्टीज गोल्ड बट लॅटर इट वॉज नोन दॅट द न्यूज ऑफ द वर्ल्ड डूम इज रूमर. 2017 साली जगबुडी होणार आहे असं अफवा पसरली होती. लोकांनी काय केलं की त्यांनी आपले प्रॉपर्टीज आणि गोल्ड, सोनं विकलं आपण मरणार आहे म्हणून, आणि नंतर असं लक्षात आलं की ही अफवा होती जगबुडीची आणि त्याच्यामुळे लोकांना पश्चाताप करावा लागला. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ऑल्सो डिस्कस हाऊ वन कॅन डिसाईड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. एखादी बातमी खरी की खोटी ही आपल्याला ठरवावं लागेल. आणि ती कशी ठरवायची? उत्तर बघा. अ पर्सन हॅविंग कॉमन सेन्स, आपला कॉमन सेन्स वापरायचा, सदसद्विवेक बुद्धी वापरायची, जनरल नॉलेजच्या आधारे, आणि रीड्स द न्यूजपेपर, वर्तमानपत्रामधील बातम्या वाचायच्या, इझिली अंडरस्टँड द फॅक्ट अँड फेक न्यूज. आपण गुगलवरती जाऊन देखील ह्या ज्या अफवा आहेत त्या खऱ्या की खोट्या पाहू शकतो.
नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. त्याचं उत्तर दिलेलं आहे, आय थिंक सम स्टुपिड पीपल हू आर ऑलवेज इन सर्च ऑफ देअर ओन प्रॉफिट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग सच फॉल्स न्यूज. काही समाजकंटक लोक असतात किंवा काही मिस्चिफ मेकर्स असतात, खोडकर लोक असतात, ते आपल्या फायद्यासाठी अशा अफवा पसरवत असतात. पुढची ॲक्टिव्हिटी पहा, डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुम्हाला समजलेल्यापैकी किंवा तुम्हाला माहीत झालेल्या सगळ्या बातम्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता का? ॲन्सर आहे नो, आय डोंट बिलीव्ह ईच अँड एव्हरी न्यूज. आपण प्रत्येक न्यूजवरती विश्वास ठेवू नये आणि उत्तर असं असेल की त्याचा पडताळ करूनच त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ rumor which seemed to be fact in the beginning, later it was proved false. सुरुवातीला खरी वाटणारी एखादी अफवा नंतर ती खोटी निघाली, ह्याचं एखादं एक्झाम्पल द्या. ॲन्सर दिलं आहे, द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ अ लोशन विच क्युअर पेन्स कॉल्ड दिव्य लोशन क्लेम्स इट विल क्युअर ऑल टाईप ऑफ पेन्स. इन द बिगिनिंग इट सीम्ड टू बी फॅक्ट बट लॅटर इट वॉज प्रोव्हाइड फॉल्स. दिव्य लोशन नावाचं एक औषधी द्रव आलं होतं, ज्याची जाहिरात होती आणि त्या जाहिरातीमुळं सर्व प्रकारचे पेन्स, वेदना बऱ्या होतात अशी जाहिरात होती, पण नंतर ते समजलं की ते खोटी जाहिरात होती. ॲक्टिव्हिटी नंबर 2, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर इट इज फॅक्ट ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. पुढील विधाने वाचा, ती विधाने सत्य की असत्य किंवा सत्य आहेत की अफवा आहेत याचे वर्णन करा आणि तुमच्या निर्णयाचं समर्थन करा. म्हणजे तुम्ही फॅक्ट म्हटला तर का आणि rumor म्हटला तर का, त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये द्यायचं आहे. ते टेबल दिलेलं आहे. पहिला आहे, काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ. काय आहे? दिस इज अ फॅक्ट. हे सत्य आहे, कारण एक्सप्लेनेशन द्यायला दिलेलं आहे. हे नॅचरल फेनॉमेना आहे किंवा काऊ हॅज काल्व्ज. गायी पिलांना जन्म देतात, वासरांना जन्म देतात. इन 2025 द सन विल स्वॅलो द अर्थ. 2025पर्यंत सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल. फॅक्ट नाही आहे आणि ही rumor आहे, कारण त्याला नो सायंटिफिक प्रूफ, कोणताही वैज्ञानिक असा पुरावा नाही आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी, यू रिसीव्ज अ मेसेज दॅट यू हॅव ओन ₹5 crores इन अ लॉटरी. तुम्हाला असा एक मेसेज मिळाला आहे की तुम्ही 5 करोड रुपयाची लॉटरी जिंकलेला आहात. इथं आपल्याला काय सांगता येईल, इफ द मेसेज इज नॉट फ्रॉम द अथॉरिटी, म्हणजे एखाद्या कन्फर्म असलेल्या अधिकाऱ्यांच्याकडून मेसेज जर नसेल तर त्याला कोणत्याही प्रकारचं काय नाही आहे, प्रॉपर सोर्स नसेल तर ही बातमी अफवा असू शकते. 4, बीज बीट देअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड. एका सेकंदामध्ये मधमाशा 270 वेळा आपले पंख फडफडतात. हे काय झालेलं आहे? फॅक्ट आहे, सायंटिफिकली प्रूव्हन, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. 5वी ॲक्टिव्हिटी आहे, मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगलमध्ये अनेक जहाजं आणि विमानं गायब झालेली आहेत. हे आपल्याला रिपोर्टवरून किंवा रिसर्चवरून हे प्रूव्ह झालेलं आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे किंवा प्रूव्हन फॅक्ट आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. आता चालक विरहित कार ह्या स्वप्न राहिलेल्या नाहीत. ही फॅक्ट आहे, कारण सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये हे शक्य आहे. ट्रायल्स त्याचे घेतले जात आहेत, त्याच्यामुळं हे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल. सोफिया इज अ वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटिझन. सोफिया ही पहिली रोबोट जगाचं तिला नागरिकत्व मिळालेलं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जे आहे ते टेक्नॉलॉजीमध्ये सोफिया नावाचं रोबोट बनवलेलं आहे आणि तिला जगाचं नागरिकत्व देखील दिलेलं आहे. माणसाला नागरिकत्व देणं ठीक होतं, रोबोटला देखील नागरिकत्व मिळालेलं आहे, कारण मानवाप्रमाणे सगळी कामं ही रोबोट करत आहे. आता हे काय आहे? फॅक्ट आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. तुम्ही सोफियाबद्दलची माहिती गुगल किंवा यूट्यूबवरती पाहू शकता. ॲक्टिव्हिटी नंबर 8, घोस्ट्स ड्वेल इन बनियान ट्रीज. म्हणजेच वडाच्या झाडावरती भूतं राहतात, अशा प्रकारचं हे तर स्टेटमेंट दिलेलं आहे. हे काय आहे तर फॅक्ट असू शकत नाही, rumor आहे.
कारण दिस इज अ सुपरस्टिशन, नो सायंटिफिक प्रूफ. म्हणजे ही एक अंधश्रद्धा असून त्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 9, नवी ॲक्टिव्हिटी, डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. पौर्णिमेला घराच्या बाहेर पडू नये ही फॅक्ट असू शकत नाही, हे अफवा आहे, रूमर आहे. आणि नो सायंटिफिक प्रूफ, ह्याला कोणत्या प्रकारचं वैज्ञानिक असं आधार नाही आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 10, एलियन्स विल कॉन्कर द अर्थ. कॉन्कर म्हणजे विजय मिळवणे. एलियन्स जे परग्रहावरचे एलियन्स असतात ती पृथ्वीवरती राज्य करतील किंवा पृथ्वी जिंकतील, याला कोणताही सायंटिफिक प्रूफ नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 53, पान नंबर 53वरती आपण वर्कशॉप पाहणार आहोत. त्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 1, हू एम आय, आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पाठावरील पात्र त्यांच्या डिस्क्रिप्शनवरून, त्यांच्या वर्णनावरून ओळखायची आहेत. उत्तरं दिलेली आहेत. ए, आय एम द वॉशरमन सन. हू एम आय, सीताराम उत्तर दिलेलं आहे. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय, मी बँकेचा मालक, सेठ गोविंदराम. आय एम द स्वीपर. हू एम आय, नथू. आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तवा, मिसेस भूषण. आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय, आय हॅव अ क्रुक्ड लेग. हू एम आय, गणपत. ॲक्टिव्हिटी नंबर 2, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपलनगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या पाठावरील पीपलनगर बँकेचे कस्टमर्स कोण कोण आहेत त्यांची यादी करा. यातले कस्टमर्स कोण आहेत बघा, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, दीपचंद, अँड एल्डरली जेंटलमन आणि ओल्ड गणपत हे पीपलनगर बँकेचे कस्टमर आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 3, मॅच द फॉलोइंग अँड राईट द कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्सेस. खालील दिलेलं टेबल त्यामध्ये कॉलम मॅच करायचे आहेत आणि ग्रुप ए, ग्रुप बी आणि वाक्य अर्थपूर्ण बनवायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 1 आहे त्याच्यामध्ये. सेंटेन्स नंबर 1, सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नथू. अकॉर्डिंग टू मिसेस भूषण, इट वॉज द हॉटेस्ट समर इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. 3, Govindaram was holidaying in Kashmir. 4, the manager told the customer to go home and come back the next day. Answers are given directly. उत्तरं इथं दिलेली आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 4, राईट हू सेड टू whom. कोण कोणास म्हणाले. ए, डोंट रेज सच डस्ट. Answer is सीताराम सेड टू नथू. बी, who would have thought the bank would collapse? Answer is Nathu said to himself. C, where did you disappear? Answer is Mrs. Bhushan said to Mr. Bhushan, to her husband. D, the bird has flown. Answer is an elderly gentleman said to Deepchand. Activity number 5. 5 was the manager of the bank in a dilemma. राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. त्या पीपलनगर बँकेचा मॅनेजर जो होता तो द्विधा मनस्थित का होता याबद्दल 5 ते 6 ओळी तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मी उत्तर वाचतो आहे बघा. ॲन्सर, ऑल द कस्टमर्स ऑफ द बँक गॅदर्ड इन अँड अराउंड द पीपलनगर बँक. सर्व ग्राहक त्या बँकेचे पीपलनगर बँकेच्या आजूबाजूला आणि समोर थांबले होते. दे हर्ड द न्यूज दॅट द बँक हॅड नॉट पेड द स्वीपर बॉय फॉर मेनी मंथ्स. अनेक महिन्यापासून बँकेने त्या सफाई कामगाराला म्हणजेच नथूला पैसे पेड केलेले नसतात, दिलेले नसतात. दे थॉट दॅट द बँक वॉज इन अ बॅड सिच्युएशन. त्यांना असं वाटलं की बँकेची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे किंवा पैसे देण्याइतपत, पगार देण्याइतपत पैसा त्यांच्याकडं नाही आहे. that they could not pay anyone either and it might be collapsed. आणि त्यांना असं वाटलं इतर लोकांनाही देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसावेत कारण ती बँक काय झालेली आहे तर दिवाळखोरीत निघालेली आहे. सो दे वेअर आस्किंग देअर मनी. ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते. द बँक हॅड नॉट मच दॅट कॅश रेडी. बँकेजवळ आता सध्या एवढे पैसे नव्हते. अँड इमर्जन्सी फंड could be obtained from another bank some 30 miles distant.
आणि जर लगेच पैसा उपलब्ध करायचा असेल तर काय करावं लागणार होतं, 30 मैलावरून त्या बँकेसाठी लागणारे पैसे उपलब्ध करून दुसऱ्या बँकेतून घ्यायचे होते. देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेट गोविंदराम. गोविंदरामला कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. हू वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर, की जे काश्मीरमध्ये सुट्टीला गेले होते. ही वॉज ऑल्सो नॉट शुअर दॅट ही कुड परस्युएड द क्राऊड अंटिल द कॅश अराईव्ह. आणि कॅश उपलब्ध होईपर्यंत ते लोकांचं मन वळवू शकणार नव्हते किंवा लोकांना खात्री पटवून देऊ शकत नव्हते. सो ही वॉज इन डायलेमा, आणि म्हणून ते द्विधा मनस्थितीत होते. ॲक्टिव्हिटी नंबर 6, क्रॉस आउट द ऑड मॅन, म्हणजे गटात न बसणारा शब्द काढा. ए स्वीपर, होलिगन, बेगर, डिक्लेअर अँड लॉकर. इथं डिक्लेअर हा शब्द ऑडमॅन आउट निघतो, कारण बाकीचे सगळे नाऊन आहेत आणि हा एकच शब्द वर्ब आहे. हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. सॅलरी हा ऑडमॅन आउट आहे, आणि का तर बाकीचे सगळे LY जोडलेले शब्द आहेत, ॲडवर्ब्स आहेत, आणि सॅलरी हा एकच नाऊन आहे म्हणून. तिसरं आहे सी, इमिनंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल आणि शॉकिंग. यामध्ये पेवमेंट हा शब्द नाऊन आहे आणि बाकी सगळे काय आहेत तर ॲडजेक्टिव्ज आहेत. डी, मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग आणि शाउटिंग. शब्द आहे मॉर्निंग, कारण हा नाऊन आहे आणि बाकीचे सगळे प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 7, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. पाठातून डिस्क्रायबिंग वर्ड्स वर्णन करणारे शब्द ॲडजेक्टिव्ह शोधायचे आहेत. टूरला ॲडजेक्टिव्ह आहे कस्टमरी टूर, शॉपसाठी बार्बर शॉप, विंडो ग्लास विंडो आणि लेग क्रूक्ड लेग. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील टेबल पूर्ण करा. फर्ब, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब. पे, पेमेंट, पेएबल, त्याचा ॲडवर्ब होत नाही. दुसरा शब्द आहे सडनली दिलेला आहे, फर्ब होत नाही. सडननेस, ॲडजेक्टिव्ह आहे सडन आणि ॲडवर्ब आहे सडनली. त्यानंतर पुढचा शब्द दिला आहे फर्बमध्ये डिक्लेअर, त्याचं नाऊन होते डिक्लेरेशन आणि ॲडजेक्टिव्ह होतं डिक्लेरेटिव्ह, ॲडवर्ब होतं डिक्लेरेटिव्हली. पुढचा शब्द दिला आहे चिअरफुल ॲडजेक्टिव्हमध्ये. फर्ब आहे चिअर, नाऊन आहे चिअरिंग, ॲडजेक्टिव्ह चिअरफुल आणि ॲडवर्ब आहे चिअरफुली. ॲक्टिव्हिटी नंबर 9, राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काही कॅरेक्टर्स दिलेले आहेत आणि त्या कॅरेक्टर्सबद्दल आपल्याला काही वाक्य लिहायचे आहेत. त्यातमध्ये पहिला आहे नथू. नथू हा गरीब सफाई कामगार आहे की जो पीपलनगर बँकेमध्ये कामास होता. ही हॅड नॉट रिसिव्ड हिज रेग्युलर वेजेस फॉर अ इयर. त्याला वर्षभर नियमित पगार मिळालेला नव्हता आणि त्याची मागणी काय होती, एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. प्रत्येक महिन्याला ₹2 जादा पगार वाढवून तो मागत होता. पण त्याची मागणी नाकारली गेली होती आणि म्हणून थोडा रागावलेला होता. द ॲक्शन ऑफ द बँक नॉट गिविंग हिज वेजेस बिकेम अ rumor that bank had no money and was going to collapse. It was also amazing that he was the last person in Pipalnagar to know about the Pipalnagar bank is going to bankrupt. इथं बँकेची जी कृती होती त्याला बरेच दिवस पगार न मिळण्याची, त्याच्यामुळं अशी अफवा पसरली की बँक दिवाळखोरीत निघालेली आहे. आणि ही आश्चर्याची गोष्ट अशी की नथू तिथं कामाला असून देखील तो शेवटचा व्यक्ती होता की बँक दिवाळखोरीत निघाली हे समजणारा. दुसरं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव वॉज लुकिंग फॉर अ स्वीपर बॉय. शी ॲग्रीड सीताराम टू गिव दॅट जॉब टू हिज फ्रेंड नथू. शी हॅड टू डू सम शॉपिंग. शी वॉज इन हॅबिट टू मेक क्लोथ शॉपिंग. शी हॅड अ फ्रेंड नेम्ड मिसेस भूषण. She told her friend that the Pipalnagar bank was not paying their employees and not paid its sweeper boy.
for over a year and it did not take long time to become it a rumor. इथं मिसेस श्रीवास्तव ह्या एका सफाई कामगाराच्या शोधात असतात आणि त्या सीतारामला सांगतात किंवा त्याची चर्चा करतात की ती एका त्याच्या फ्रेंडला नोकरी देण्यास तयार आहे, नथूला नोकरी देण्यास तयार आहे. त्यानंतर काय होते, शी हॅड टू डू सम शॉपिंग, तिला शॉपिंग करायची असते आणि तिला ती शॉपिंग करण्याची सवयच असते. शी हॅड अ फ्रेंड नेम्ड मिसेस भूषण, तिची एक मैत्रीण असते मिसेस भूषण. ती त्याला बोलते, त्याला सांगते की पीपल नगर बँकेकडे पैसे नाही आहेत आपल्या कामगारांना देण्यासाठी आणि सफाई कामगारांना देण्यासाठी, आणि म्हणून हा शब्द जो आहे किंवा ते वाक्य त्यांच्यातलं संवाद जो आहे, संभाषण आहे, ते एक रूमर बनते आणि त्याच्यामुळं बँकेचं दिवाळं निघलेलं आपल्याला पाहायला मिळते. तिसरं कॅरेक्टर आहे सेठ गोविंदराम. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द पीपलनगर बँक. सेठ गोविंदराम हे पीपलनगर बँकेचे मालक असतात. ही माईट बी अननोन अबाउट नथू अँड द टॉपिक अबाउट हिज सॅलरी. ह्या बँक मालकाला नथूबद्दलही काही माहिती नसते आणि त्याच्या सॅलरीबद्दलही काही माहिती नसते. ॲट द टाईम वेन द रूमर स्प्रेड ऑफ बँकरप्ट ही वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. सेठ गोविंदराम काश्मीरला हॉलिडेसाठी गेलेले असतात आणि हीच अफवा पसरवण्यासाठी आणखीन हीच गोष्ट भर घालते. द बँक मॅनेजर वॉन्टेड टू कॉन्टॅक्ट हिम. बँक मॅनेजर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. फेन द क्राऊड गॅदर्ड आस्किंग देअर मनी इन द बँक. जेव्हा लोक त्याच्याकडे पैसे मागायला असतात तेव्हा. बट देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम. पण सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करणं अशक्य होतं. ॲक्टिव्हिटी नंबर 10, एक्सपांड द थीम इन अ राईटअप ऑफ अबाउट 20 लाईन्स. 20 ओळीमध्ये दिलेली फ्रेजेसचं एक्सपान्शन करायचं आहे, विस्तार करायचा आहे. ए ॲक्टिव्हिटी आहे, रूमर्स आर स्प्रेड बाय फुल्स अँड ॲक्सेप्टेड बाय ग्रेटर फुल्स. अफवा मूर्ख लोक पसरवतात आणि त्याच्यापेक्षाही वाईट गोष्ट कोणती, तर ते स्वीकारणारे लोक असतात ती त्याच्याहीपेक्षा मूर्ख असतात. याचं एक्सपान्शन ऑफ थीम पहा कसं लिहायचं. रूमर्स मीन्स currently circulating story or report of uncertain or doubtful truth. एखादी असत्य घटना किंवा गोष्ट ही नुकताच पसरलेली असते. यू कॅन से इट अ गॉसिप, युजली अ मिक्सचर ऑफ ट्रूथ अँड अनट्रूथ. यामध्ये काही सत्य असते, काही असत्य असते. विच इज पास्ड राऊंड बाय फुल्स. आणि ही अफवा किंवा हे असं असत्य मूर्ख लोकांच्याकडून पसरवलं जाते बोलण्यातून. डू नॉट बिलीव्ह इन एनिथिंग सिम्पली दॅट वन हर्ड. आपण सहज ऐकलेल्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. वन शूड व्हेरीफाय द ट्रूथ. आपल्याला सत्याची पडताळणी करावी लागेल, करा. पीपल हू हेट यू. जे लोक तुमचा तिरस्कार करतात, द्वेष करतात, दे कॅरी द रूमर्स. ते अफवा पसरवतात. अँड द पीपल हू आर फुल्स स्प्रेड देम. आणि मूर्ख लोक ते पसरवत असतात. सो डोंट बी अ फूल. आपणही मूर्ख बनू नका. इफ इट इज नॉट युअर बिझनेस डोंट स्प्रेड इट. ते तुमचं काम नाही आहे, आपण त्याच्याशी काही संबंध नसेल तर आपण ते पसरवू नये. ऑलवेज बी केअरफुल अबाउट व्हॉट यू हिअर. आपण जे ऐकतो त्याच्याबद्दल काळजी बाळगा. बिकॉज इट मे अफेक्ट युअर ओन ऑर अदर्स लाईफ. ते तुमच्या जीवनावरही आणि किंवा इतरांच्या जीवनावरही खूप वाईट परिणाम करून जातात. whoever is trying to bring you down is already below you. जे लोक तुमचा पाय ओढायचा प्रयत्न करतात किंवा तुम्हाला खाली दाखवायचा प्रयत्न करतात, अपमानित करायचा प्रयत्न करतात, ती लोक असं करत असतात. वन्स दे रिअलाइज द हेटिंग इजंट वर्किंग दे स्टार्ट टेलिंग लाईज. वन्स दे रिअलाइज हेटिंग इजंट वर्किंग. जर तुमचा तिरस्कार करणं त्याचा तुमच्यावर काय परिणाम होत नसेल तर ते अफवा पसरवायला सुरुवात करतात. सो कीप युअर सेल्फ अवे फ्रॉम दीज पीपल. अशा लोकांच्यापासून तुम्ही दूर राहा. डोंट गेट डाऊन बिकॉज ऑफ हेटर्स हेटिंग अँड रूमर्स यूज इट ॲज मोटिवेशन. तुम्ही डोंट गेट डाऊन बिकॉज ऑफ हेटर्स हेटिंग
लोकांच्या तिरस्कारानं तुम्ही स्वतःला कमी लेखू नका आणि रूमर्सवरती विश्वास ठेवू नका. त्याच्यातून तुम्ही प्रेरणाच घ्या. ॲक्टिव्हिटी बी, बुक्स आर आवर रिअल फ्रेंड्स. पुस्तके ही आपले खरे मित्र आहेत. ही फ्रेज आपल्याला एक्सपांड करायची आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. मॅन कॅन नॉट लिव्ह अलोन. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही. ही नीड्स फ्रेंड्स इन हिज लाईफ. त्याला आपल्या जीवनामध्ये मित्रांची गरज असते. द बुक्स कॅन बी द फ्रेंड्स ऑफ अस. पुस्तके आपले मित्र बनू शकतात. द कंपनी ऑफ बुक्स गिव्स द प्लेजर. आपली पुस्तकांची सोबत आपल्यासोबत असेल तर ते आपल्याला आनंद देतात. गुड बुक्स एनरिच आवर माइंड विथ द गुड थॉट्स अँड नॉलेज. चांगली पुस्तकं आपले विचार आणि ज्ञान समृद्ध करतात. जस्ट लाईक अ गुड फ्रेंड. आपल्या एका चांगल्या मित्रासारखं. वी कॅन नॉट फील अलोन इन द कंपनी ऑफ बुक्स. आपल्याला पुस्तकांची सोबत असेल तर एकटं वाटणार नाही. वी गेन नॉलेज अँड लर्न मेनी गुड थिंग्स व्हाईल रीडिंग अ गुड बुक. आपल्याला पुस्तकं वाचून चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं. सो बुक्स आर द वर्ल्ड ऑफ ट्रेजर. ट्रेजरचा अर्थ इथं खजिना. पुस्तकं ही खजिन्यासारखी काम करत असतात, म्हणजे मौल्यवान असतात. द बुक्स रिटन बाय गुड अँड एक्सपिरियन्स्ड पर्सनॅलिटी हेल्प अस टू बिकम अ बेटर ह्युमन बीइंग अँड ऑल्सो इन्स्पायर अस. आपण जी वाचतो ती पुस्तकं जर एक्सपिरियन्स्ड पर्सनॅलिटीने लिहिली असतील, म्हणजे अनुभवी आणि जे चांगली व्यक्तिमत्व असलेली लोक लेखकाने लिहिलेली असतील तर ही पुस्तकं आपल्याला एक चांगला मानव, परिपूर्ण मानव बनण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात जगताना प्रेरणा देण्यासारखी ही पुस्तकं असतात. इट गिव्ज अस कॉन्फिडन्स अँड करेज टू स्पीक. पुस्तकं आपल्याला बोलण्यासाठी धाडस आणि आत्मविश्वास देतात. बुक्स इम्प्रूव्ह आवर लँग्वेज स्किल्स. पुस्तकं आपली भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी उपयोगी असतात. वी लर्न अ लॉट फ्रॉम बुक्स जस्ट लाईक अ गुड फ्रेंड. चांगल्या मित्रापासून जसं आपल्याला शिकायला मिळतं तसं पुस्तकं वाचल्यापासून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. बुक्स आर द बेस्ट फ्रेंड्स बिकॉज दे ऑलवेज इन्स्पायर अस टू ओव्हरकम आवर फेल्युअर. बुक्स आर द बेस्ट फ्रेंड्स बिकॉज. पुस्तके ही आपले चांगले मित्र आहेत कारण दे ऑलवेज इन्स्पायर अस. आपल्याला ते प्रेरणा देतात, नेहमी प्रेरणादायक असतात. कशासाठी? टू ओव्हरकम आवर फेल्युअर्स. आपल्याला अपयश येत असतं जीवनामध्ये जगत असताना, त्याच्यावर ते मात कशी करायची ह्यासाठी आपल्याला पुस्तके ही प्रेरणादायी असतात. ॲक्टिव्हिटी नंबर 11, प्रोजेक्ट वर्क. कलेक्ट द नेम्स ऑफ बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. विद्यार्थी मित्रांनो, आपण रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली पुस्तकांची नावं गोळा करायची आहेत. तुम्ही इंटरनेटचा वापर करून, गुगलचा वापर करून रस्किन बॉन्ड त्याच्या लाईफ वर्क आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं कोणती आहेत यांची यादी करायची आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.